नमस्कार मित्रांनो, मी नयन पेडगावकर स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा विषय आहे आपला युडास पोर्टलवर जे आधार इनव्हॅलिड आहेत, आपण आधार नंबर तर भरलेत विद्यार्थ्यांचे, पण ते इनव्हॅलिड दाखवत असतील तर त्यांना व्हॅलिडेट कसं करायचं त्याबद्दलचा हा व्हिडिओ। चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला। सर्वात प्रथम आपलं ब्राउझर लावा। वर ॲड्रेस बारवर आपल्या युडास प्लसची साईट स्टुडंट पोर्टलची जी आहे sdms.udasplus.gov.in हे साईट ओपन करा। आपलं स्टेट निवडा, महाराष्ट्र। गो। शाळेचा यूजर ID आणि पासवर्ड एंटर करून कॅप्चा फिल करा। आणि लॉग इन बटनावर क्लिक करा। ॲकॅडमिक इयर 2023-24 हे निवडूयात। आपलं स्कूलची इन्फॉर्मेशन आलेली आहे, हिला क्लोज करूयात। आपल्या डाव्या बाजूला लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स हे ऑप्शन मिळतं आहे, या बटनावर क्लिक करा। इथे पूर्ण वर्गवाईज आपल्याला आपले विद्यार्थी बघायला मिळतील आणि त्यांची एंट्री स्टेटस पण आपल्याला पाहायला मिळतील, जे सगळ्यांचं कंप्लीटेडच असायला हवं। आणि आधार व्हॅलिडेशन इथे जे आहे, हा विद्यार्थी व्हॅलिड झाला असेल तर अशा ग्रीन कलरमध्ये दिसतो, आणि ज्या विद्यार्थ्यांचं व्हॅलिडेशन झालेलं नाही आहे ते असं रेड मार्कमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात। तर अशाच पद्धतीने आपण आज एक विद्यार्थी व्हॅलिड कसा करायचा त्याबद्दलचा व्हिडिओ पाहूयात। या विद्यार्थ्याच्या सुरुवातीला नावावर क्लिक करून आपल्याला ते करता येतं। आपण या लिस्टच्या सुरुवातीला जर एखाद्या विद्यार्थ्याचं व्हॅलिडेशन बघायचं असेल तर ते नाव इथे आपण सर्चही करू शकता। आता इथे या विद्यार्थीचं आधार व्हॅलिडेशन फेल्ड झालेलं आहे। या विद्यार्थ्याच्या सुरुवातीला जे बेसिक डिटेल्स आहेत, या बेसिक डिटेल्समध्ये जे त्याचं नाव निळ्या रंगात दिसतंय, या निळ्या रंगावर एक क्लिक करूयात। पण आता प्रॉब्लेम असा आहे की विद्यार्थ्याचं नाव, आधार नंबर आणि आधारवरचं नाव हे ऑलरेडी ब्लॉक आहे। मग व्हॅलिड कसं करणार आपण? तर आपल्याला वरचं स्टुडंट नेम जे आपल्या रेकॉर्डनुसार आपण टाईप केलेलं आहे ते बदलायचंच नाही आहे, गरजच नाही। आधार नंबरच्या वर एक प्रश्न विचारत आहेत, डू यू वॉन्ट टू चेंज आधार डिटेल्स इन SDMS? या बॉक्सवर जेव्हा तुम्ही क्लिक करताल तेव्हा आधार नंबर आणि आधारचं नाव ओपन होईल। आधार नंबर कट करा, पुन्हा भरा आणि आधारवर जसं नाव आहे तसं नाव इथे टाईप करा। तसंच एकदा जन्मतारीख पण कन्फर्म करून घ्या, बरोबर आहे का जी आधारवर आहे। आणि हे दोन्ही जेव्हा ग्रीन राईट होतील, खाली येऊन याला अपडेटवर क्लिक करा। जनरल डाटा अपडेटेड सक्सेसफुली, क्लोज। पुन्हा आपल्या लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्सवर क्लिक करा। आणि जे नाव आपण आत्ता केलं आहे ते इथे सर्च करूयात। आधार व्हॅलिडेशन व्हेरिफिकेशन
व्हेरिफिकेशन फेल्ड फ्रॉम UIDAI हे जे रेड मार्कमध्ये स्टेटस दिसतंय याला व्हॅलिडेट अगेन यावर क्लिक करूयात आणि हे व्हॅलिड झालं आहे. आत्ताची डेट अँड टाईमसुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतोय आणि स्टेटस ग्रीनमध्ये दिसत आहे की व्हॅलिड झालं आहे. अशा पद्धतीने आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्समध्ये जेवढे विद्यार्थी असतील आधार व्हॅलिडेट प्रत्येकाचं रेड मार्क काढून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.